I'm Audrey Ferreira, the director, consulting director of the India Sponsorship Committee Pune project. The Pune project started in 1978 or so with a child sponsorship program. Over the years, it reached to other urban development, community development issues, projects. And in 1990, when I joined the organization, we were covering 200 children. Over the years, today, we cover over 4,000 children. And since then, we have impacted on the lives of more than 12,000 children. We have now focused on more needy issues like the gender, child labor, child sexual abuse, child marriage. In short, we've gone on to take on a child rights perspective in our work. In education too, we've moved from non-formal education to support classes, and today we've moved into the schools, the municipal schools, so that we reach out to a lot more children than we could with the same strength of the staff. ISC today has made a name for itself and has impacted the lives of so many children and adults, parents. Today, the education part of our work leaves no child out of school, especially in the brick kilns where child labor was so rampant. Today you will see that almost 80 to 90% of the children are all in school. So we are very happy, and the communities are also satisfied and happy that their children today have dreams and can reach as high or even higher than their peers from the more fortunate strata of society. मेरा नाम क्रांति, मैं 13 साल से ISC से जुड़ी हुई हूँ और जो प्रोजेक्ट हम चलाते हैं वो बहुत एजुकेशन और जेंडर सेंसिटाइजेशन के तौर पर चलाते हैं, जहाँ हमारी ईयरली अलग अलग एक्टिविटीज़ रहती है। जैसे कि हमारे प्रोजेक्ट में सपोर्ट क्लासेस चलते हैं, वहाँ पर हम बच्चों को मैथ्स, इंग्लिश और लैंग्वेज ये तीनों सब्जेक्ट सिखाते हैं। कॉन्फ्लिक्ट विथ लॉ जो बच्चे हैं, जहाँ पर जुवेनाइल जस्टिस बोर्ड येरोड़ा में है, तो वहाँ पर हमने टाइप किया है ISC ने वो बच्चों के साथ। वो गुनहगारी बच्चे हैं, वहाँ पर जाकर हम वो बच्चों के सेशंस लेते हैं मंथली एक बार, और उनके साथ जुड़ी हुई पुलिस यंत्रणा उनके साथ भी हम काम करते हैं। ISC के ये 4 प्रोग्राम्स है। वहाँ पर विद्यादीप प्रकल्प है, यहाँ पर हम रीडिंग, एक्शन और एक्सपीरियंस देते हैं बच्चों को। फिर रीडिंग का प्रोग्राम रहता है, उनको कॉम्प्रिहेंसिव रीडिंग जो है वो बताते हैं कैसे करना है। आरंभ प्रकल्प में हम जो छोटे बच्चे हैं 0 to 6 ईयर्स के, उनके साथ काम करते हैं। बला प्रकल्प में हम बच्चों को कैसे सक्षम बनाते हैं वो प्रोजेक्ट में बताते हैं। सेल्फ एम्प्लॉयमेंट फॉर सेल्फ एनकरेजमेंट, एम्पावरमेंट। तो ये जो चीज़ें हैं वो लड़कियों ने, मतलब हमारे पास जो लड़कियां आती है या फिर विमेंस आती है, उनके पास से हमने बनवा के लिए, और इसका हम स्टॉल लगाते हैं हर साल अलग अलग कंपनीज में। चला आपण आजच्या सत्राला सुरुवात करूयात। हां, तर आज आपण 2 गोष्टींवर बोलणार आहोत। एक तर ज्या बाल हक्कांबरोबर बोलणार आहोत आणि त्याचबरोबर समानता या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना बाल हक्क माहित आहेत? कोणते आहेत बाल हक्क? गायत्री, छान, हे 4 बाल हक्क आहेत। या वस्तीचे नाव आहे माणिक नगर सुरक्षा नगर।
तर या दोन्ही वस्तीमध्ये आम्ही काम करत असतो आणि ह्या काम करत असताना ह्या वस्तीतल्या महिला आणि पुरुष पालक गौंडी काम, भंगाराची कामं, धुणभांडीची कामं ह्या पद्धतीचं इथले पुरुष पालक आणि महिला कामं करत असतात. कौटुंबिक अत्याचारावरती त्यांच्याबरोबर काम करत असताना महिलांच्या खूप समस्या आहेत. जसं अत्याचार होतो तर मुलगा मुलगी भेदभाव पण होतो मुला मुलीमध्ये, तर त्यांच्या शिक्षणामध्ये भेदभाव केला जातो, आहारामध्ये भेदभाव केला जातो. तर त्या दृष्टिकोनातून आज आपण हे हव्याहवीशीचे पोस्टर लावलेले आहेत. तर त्याच्यातून मुलगा मुलगी भेदभाव करू नका, मुलींनाही मुलांप्रमाणे वागू द्या, शिक्षण मिळवू द्या, आहार मिळवू द्या. इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी पांडुलमान वस्तीमध्ये गेली 20 वर्ष काम करते. इथं काम करत असताना पहिले हे लमानी पालक होते. इथे आधी शिक्षणाचं महत्त्वच नव्हतं. ज्यावेळेस इथे पालक आम्ही काम चालू केलं तर खूप दारूच्या भट्ट्या होत्या. त्या भट्ट्यांमधून महिला इथंच भट्टीवर काम करायच्या, दारू पिण्यासाठी इथं गिऱ्हाईक यायचे आणि तिथेच महिला त्यांना दारू वगैरे द्यायच्या आणि त्यात मुलांना शिक्षणाचं इतकं महत्त्व नव्हतं की मुलांना शाळेत पाठवलं जाईल. त्यानंतर आम्ही यांना इथले सपोर्ट क्लास चालू केले आणि त्यानंतर फ्रीमध्ये हे जे क्लास चालू झाले इथं मुलं थोडी थोडी करून शिकायला यायला लागली. नंतर हा आकडा 40-50पर्यंत गेला. मग काही मुलं जसं आमच्याकडे शिकायला आली त्यानंतर आम्ही त्यांना शाळेमध्ये दाखल केलं. शाळेत जाणाऱ्या या मुलांचा अभ्यास घेताच आम्ही पालकांना शिक्षणाचं महत्त्व समजून सांगितलं की मुलं तुमची शिकली पाहिजेत. महिलांची मीटिंग घेतलं आम्ही. त्यावेळेस पॅरेंट्स काही येतच नव्हते. त्यावेळेस आम्हाला घराघरामध्ये जाऊन पालकांना सांगावं लागलं. माझं नाव आशा विवेक बेंडे, मनपा शाळा क्रमांक 48 मुख्याध्यापिका. या शाळेत 4 वर्ष येऊन झालेले आहेत आणि इथे जो प्रकल्प चालतो वाचन लेखन प्रकल्प इंडिया स्पॉन्सरशिप यांचा अतिशय मुलांना उत्कृष्ट असं चालू आहे. माझं नाव आहे विमल अनंतराव क्षीरसागर. मी गेली 35 वर्षापासून या संस्थेत काम करते. त्यावेळेस जी वस्ती होती तेव्हा मला असं वाटलं की ह्या वस्तीसाठी, ह्या मुलांसाठी आपण हे काम करावं, कारण मुलं अजिबात शाळेत जात नव्हती इथली. मग त्यांचे आम्ही दाखले काढून त्यांना शाळेत भरती केलं आणि त्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून त्यांच्यासाठी वस्तीत जाऊन वर्ग घेत होतो त्यांचा. त्याच्यामुळे त्यांना गोडी लागली. गाणी, गोष्टी, आणखीन खेळ ह्याच्यातनं त्यांना शाळेची गोडी लागली आणि मग ते व्यवस्थित शाळेत जायला लागली. माझं नाव ज्योती धिवार. गेली 20 वर्ष मी ISCमध्ये काम करते आणि वीटभट्टीवर 2000 साली काम चालू झालं. 2000 पासून जर आपण विचार केला तर तेव्हा परिस्थिती फार वेगळी होती की एकही मुलगा शाळेत जात नव्हतं. सगळी मुलं वीटभट्टीवर त्यांच्या फॅमिलीसोबत काम करायची. म्हणजे चाइल्ड लेबरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर होतं. आणि आत्ता जर आपण असा विचार केला तर आता एकही मुलगा वीटभट्टीवर काम करत नाही आहे. म्हणजे पूर्ण असं म्हणता येईल की जवळजवळ 80% मुलं बालमजुरीचं प्रमाण इथे कमी झालेलं आहे. आणि यामध्ये असं आहे की आपलं 5 भागामध्ये आपण काम करतो. ताथवडे, मान, वाकड, पुनावळे आणि रावेत अशा 5 भागांमध्ये काम करतो. या 5 भागांमध्ये आपली जवळजवळ 460 मुलं आहेत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आहेत. त्यामध्ये बालवाडी आहे आणि वर्ग आहेत. तर 16 वर्ग आपले सेंटर्स आहेत. 16 सेंटर्समध्ये 25 ते 30 एका सेंटरमध्ये मुलं आहेत आणि वेगळ्या वेगळ्या इयत्तेमधले आहेत. हो हो. गोल नाही करायचा, प्रीती गोल नाही करायचा, फक्त लिहायचं नंतर गोल करू आपण. करण लिह बाळा, तुला पेन्सिल देतो ना. मी आता 7वीत आहे. मी खरं तर 4थीपासून इथे आले, पण मॅडमनी खूप छान शिकवलं. मला जे जिल्हा परिषदमध्ये शिकायला भेटत नव्हतं ते मॅडमने मला खूप समजून सांगितलं. ISC बद्दल सांगायला गेलं तर खूप काय आहे, पण ISC एक असं आहे की ISC एक झाड आहे आणि आम्ही फुलं आहोत. ISC मुळे आम्हाला खूप काही असं नवीन नवीन शिकायला मिळालं. ISC मुळे आज आम्ही जे काही आहोत ते ISC मुळे आहोत. ISC मुळे आम्ही घडलेलो आहोत. खरं तर आई वडिलांनी जेवढा आम्हाला सपोर्ट नाही केला तेवढा आम्हाला ISC कडून शिक्षकांनी सपोर्ट केलेला आहे. आम्ही त्यांची मुलंच आहोत एक प्रकारे आणि ISC ने आम्हाला एवढं काही दिलेलं आहे की ते आम्हाला सांगता सोय नाही.
आणि आम्हाला ISC-मुळे नवीन नवीन हक्क कळले आमचे. आम्ही काय केलं पाहिजे. मुलींनी मुलींची सीमा फक्त घरापर्यंत नसून ती मुली बाहेर पण जाऊन काहीतरी करू शकते, स्वतःच्या आयुष्याचं सार्थक करू शकते, हे आम्हाला ISC-मुळे कळलं. ISC-ने आम्हाला विविध उपक्रम राबवून दिले, आमच्यासाठी नवीन नवीन कार्यक्रम आयोजित केले आणि आम्हाला नवीन नवीन उपक्रमांची किंवा उद्योगांची माहिती सांगितली. आमच्यासाठी खेळ आयोजित करण्यात आले, आम्हाला स्पोर्ट्स डेमध्ये घेऊन गेले. अशा प्रकारे आम्हाला विविध माहिती सांगून ISC-ने आम्हाला दोन विभागात गटात हे केलेलं आहे. मी शाळेत लहान असताना आईवडील गावाला जायचे. मी त्या वीटभट्टीवर थांबून ISC-ची मदत घेऊन शाळेत जायचो. मी पावसाळ्याभर 4-4 महिने इथं एकटा राहत होतो. आईवडील गावाला राहत होते, तेव्हा ISC खूप मला मदत करायची. मी लहानपणापासून ISC-च्या सानिध्यात राहिलं. ISC-ने मला लहानपणापासून खूप मदत केली. याबद्दल मी ISC-चे खूप आभार मानतो.